तर मुलांना आता आपण पाहणार या पाठाच्या माध्यमातून जो मानव निर्मित पदार्थ हा जो आपला घटक आहे, हा जो आपला पाठ आहे, या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आपला जो पहिला जो टास्क आहे त्या टास्क कोणता आहे, जो सराव आहे. त्या सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. त्या 2 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. चला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न, आपला जो पहिला प्रश्न आहे, थर्मोकॉल म्हणजे डॅश डॅश या संश्लेषित पदार्थाचे एक रूप आहे. मग कोणते संश्लेषित पदार्थाचे रूप आहे? पॉलिस्टायरीन पदार्थाचे संश्लेषण आहे का पॉलीप्रोपिलिनचे आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे थर्मोकॉल म्हणजेच काय आहे मुलांनो? पॉलिस्टायरीन या संश्लेषित पदार्थाचे एक रूप आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहे. दुसरा प्रश्न आहे, ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात? मग इथे 2 ऑप्शन आहे, थर्मासेटिक म्हणणार का थर्माप्लास्टिक म्हणणार. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आपण पाहिलं की जो प्लास्टिक आहे त्याला आपण हवा तसा आकार देतो, म्हणजे ते कोणतं प्लास्टिक आहे? थर्माप्लास्टिक आहे आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक केलं जातो की त्याला हवा तसा आपण आकार देतो. पाहतो थर्मासेटिंग आहे, एकदा त्याला आकार दिला तर तो आकार काय होतो, त्या एखाद्या साच्यामध्ये त्याला फिट केला तर त्याचा आकार पुन्हा बदलता येत नाही. आपण त्याला हवा तसा पण आकार देऊ शकत नाही. ते कोण आहे? थर्मासेटिंग आहे आणि थर्माप्लास्टिकला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्मोकॉल हा डायजॅस्टपेक्षा अधिक तापमानावर तो द्रव अवस्थेत जातो. मग कोणत्या द्रव अवस्थेत जातो? मग कितीपैकी? मग 100 डिग्री सेल्सिअस का 1000 डिग्री सेल्सिअस? मग यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे थर्मोकॉल हा 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर तो द्रव अवस्थेमध्ये आढळतो. आपण पाहिलं आहे. आणि द्रव अवस्थेत झाल्यानंतर मग तो थंड केला जातो आणि मग आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण त्याला टाकू शकतो. म्हणजे आपण डिश आहे, ग्लास आहे, वाटी आहे आणि त्याप्रमाणे कप आहे, याच्या माध्यमातून आपण त्या करू शकतो. तो कोणत्या थर्मोकॉल आहे ज्या 100 डिग्री सेल्सिअसला तापवला जातो. अशा प्रकारे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, निळसर हिरवी काच मिळवण्यासाठी त्यात डॅश डॅश मिसळला जातो. काय मिसळला जातो? बघा सांगितलंय की जर आपल्याला निळ्या प्रकारची जर काच मिळायची पाहिजे असेल तर आपण कोणता ऑक्साईड टाकणार? त्याच्यामध्ये कॉपर ऑक्साईड टाकणार का फेरस ऑक्साईड टाकणार? मग त्याच्यामध्ये आपण कोणतं टाकणार? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, जर निळसर हिरवी काच जर मिळवायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये फेरस ऑक्साईड टाकला जातो आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश काचेचा उपयोग विजेचे दाब ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. मग कोणत्या गोष्टी बनवण्यासाठी केला जातो? शिसेयुक्त का बोरोसिलिकेट? कोणत्या गोष्टी? बघा पुन्हा एकदा, काचेचा जो उपयोग आहे तो विजेचा दाब किंवा ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. मग कोणत्या काचेचा वापर केला जातो? शिसेयुक्त काचेचा का बोरोसिलिकेटचा? तर आपलं योग्य उत्तर आहे शिसेयुक्त काच. त्याचा उपयोग हा विजेचे दाब ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपला जो प्रश्न आहे ते चुकी बरोबर याच्या माध्यमातून आहे. आपण सुरुवात करणार. जे आपलं प्रश्नाचं इथे विधान दिलं आहे आणि ते चूक आहे का बरोबर आपल्याला सांगायचं आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नाला. ते दिलं आहे, प्लास्टिकवर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस याचा परिणाम सहजासहजी होत नाही सांगितलंय. मग विधान कसं आहे? चूक आहे का बरोबर आहे? तर ऑब्व्हियसली जे विधान आहे ते कसं आहे मुलांनो? विधान बरोबर आहे. कारण प्लास्टिक आहे, त्या प्लास्टिकवर कशाही प्रकारे हवेतील आर्द्रता, ऊन, वारा, थंडी, पाऊस याचा कशाही प्रकारे परिणाम होत नाही. हे आपलं जे विधान आहे ते कसं आहे? बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भाजीपाल्याचा विघटनाचा कालावधी हा 1 वर्ष आहे. त्यांनी सांगितले भाजीपाला हा 1 वर्षापर्यंत टिकून राहू शकतो का? मग विधान कसं आहे? ते भाजीपाला साधारण 3 ते 4 दिवसामध्ये तो नैसर्गिकरित्या विघटन होत असतो आणि म्हणून इथे जे विधान त्यांनी दिले की भाजीपाल्याचा विघटनाचा जो कालावधी हा 1 वर्ष आहे. भाजीपाला हा 1 वर्ष राहू शकतो का? तर हे विधान चूक आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, काच निर्मितीच्या वेळी इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड असे हरितगृह वायू हे बाहेर टाकले जातात. मग हे विधान बरोबर आहे का? तर ऑब्व्हियसली हे विधान काय आहे? बरोबर आहे की जेव्हा काच निर्मिती होते तेव्हा अशा प्रकारचे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि अशा प्रकारचे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. हे विधान अगदी बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोटर गाड्याला टॅफ्लॉनचे कोटिंग करतात का? तर बरोबर की चूक या माध्यमातून जे उत्तर विचारले ते आपलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. जे मोटर गाड्या आहेत त्यांना टॅफ्लॉनचे कोटिंग करतात हे विधान आपलं बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे.
क्वेश्चन आहे, लाकूड हे एक अविघटनशील पदार्थाचा प्रकार आहे. मग आपण पाहिलं मुलांना की जे सुती कापड आहे आणि लाकूड आहे व त्याला विघटनाला जवळजवळ 10 ते 15 वर्ष हा कालावधी लागत असतो. म्हणजे ते काही विघटनशील आहे, परंतु त्याचा कालावधी आहे तो 10 ते 15 वर्ष आहे. मग यांनी दिले लाकूड हे एक अविघटनशील पदार्थ आहे, म्हणजेच हे विधान कसं आहे, चूक आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे घेतलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता या सर्व खेळापासून आपण क्रिकेटचा गेम घेणार आहोत. इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपला एक करेक्ट आन्सर आहे आणि या करेक्ट आन्सर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार, जे आपला आन्सर बरोबर असणार आहे. चला तर सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न दिलाय, लाल रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात डॅश डॅश मिसळलं जातं. मग काय मिसळलं जातं लाल रंग येण्यासाठी काचेला? मग बघा तुम्हाला 4 पर्याय, कॉपर ऑक्साईड, फेरस ऑक्साईड, दोन्हीवर किंवा यापैकी नाही. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की बरोबर पाहिजे किती निळा आणि हिरवसर जर काच पाहिजे असेल तर आपण फेरस ऑक्साईड वापरलो, परंतु आपल्याला इथे लाल रंग येण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, कॉपर ऑक्साईड वापरणार आहोत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या काचेचा उपयोग हा विजेचे दिवे ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो? मग कोणत्या काचेचा वापर केला जातोय? तुम्हाला 4 पुन्हा पर्याय आहेत, प्रकाशीय काच, संस्करित काच, शिसयुक्त काच का बोरोसिलिकेट काच. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे शिसयुक्त काचेचा वापर केला जातो आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश प्लास्टिकला एखाद्या साच्यात टाकून विशिष्ट आकार देऊ शकतो. मग कोणत्या प्लास्टिकला एखाद्या साच्यात टाकून आपण विशिष्ट आकार देऊ शकतो? त्यापैकी तुम्हाला 4 पर्याय आहेत, PVC, पॉलिथिलीन, बॅकेलाइट किंवा यापैकी नाही. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे बॅकेलाइट. या प्लास्टिकला एखाद्या साच्यात टाकून विशिष्ट आकार देऊ शकतो आणि म्हणून आपण बॅकेलाइट हे जे आपलं आन्सर आहे या आन्सरवर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते थर्मोकॉल आहे? आता कोणते थर्मोकॉल आहे? तुम्हाला 4 पर्याय आहेत, पॉलिस्टर, पॉलिस्टायरीन, मेलमाइन आणि पॉलियुरेथिन. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणते थर्मोकॉल आहे? तर पॉलिस्टायरीन हे आपले थर्मोकॉल आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड याचे मिश्रण वापरतात. मग काय बनवण्यासाठी या सर्वांचे मिश्रण वापरले आहे? यापैकी नाही, काच 1 व 3, दोन्ही व यापैकी नाही. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी अल्प प्रमाणात वापरतात आणि म्हणून काच हे आपल्या इथे योग्य आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भिंगे कृत्रिम दाते बनवण्यासाठी डॅश डॅश प्लास्टिकचा वापर होतो. कोणत्या वापर होत आहे? मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहे, पॉलिएक्रिलिक 1 व 2, दोन्ही, पॉलियुरेन काही यापैकी नाही. तर आपल्याला भिंगे आणि कृत्रिम दात जर बनवायचे असेल तर आपल्याला मुलांना पॉलिएक्रिलिक हा आपले प्लास्टिक वापरणं गरजेचं आहे आणि म्हणून जे आपले इथे योग्य उत्तर आहे या योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या काचेचा उपयोग प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जात आहे? मग बघा आपले पर्याय आहे, प्रकाशीय काच, शिसयुक्त काच, बोरोसिलिकेट काच का सिलिका काच. तर यापैकी आपल्या मुलांना उत्तर असणार आहे, ज्या प्रयोगशाळेमध्ये ज्या काचेचा वापर केला जातो ते आहे सिलिका काच आणि सिलिका काचवर आपण योग्य उत्तर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या लाकडाच्या विघटनाचा कालावधी आहे? जर लाकूड जर विघटन व्हायचं असेल तर त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो किती काळ असणार आहे? मग यापैकी नाही, 1000 वर्ष, 1 वर्ष का 10 ते 15 वर्ष. आता 1000 वर्ष कशाला लागणार आहेत? प्लास्टिकला लागणार आहेत. 1 वर्ष कुणाला लागणार आहे? तर 1 वर्षाचा संबंध आलेला नाही. आपल्याला सरावामध्ये दिलं की भाजीपाला विघटनासाठी 1 वर्षाचा कालावधी, मग हे अधिक आन्सर रॉंग आहे. मग लाकडाच्या विघटनाचा जो कालावधी आहे आणि त्याचप्रमाणे सुती कापडाचा जो कालावधी आहे त्याला 10 ते 15 वर्ष हा कालावधी लागणार आहे आणि म्हणून जे आपलं ते योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या काचेला जलकाच असे म्हणतात? मग कोणत्या काचेला जलकाच म्हणतात? मग इथे 4 पर्याय आहेत, बोरोसिलिकेट काच, शिसयुक्त काच, अल्काली सिलिकेट काच का सिलिका काच. तर या 4 पैकी आपले योग्य उत्तर आहे कोणत्या काचेला जलकाच म्हणतात? तर अल्काली सिलिकेट काचेला जलकाच म्हणतात आणि हे आपलं इथे विधान आहे. या विधानावर आपण योग्य क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅशच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. मग कोणत्या ज्वलनामुळे हवेत वायू सोडले जातात? थर्माकोल 1 व 2, काच का यापैकी नाही. तर आपलं यापैकी योग्य उत्तर आहे थर्माकोल. च्या ज्वलनेमुळे विषारी वायू हवेत सोडले जातात हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार
आहे. तर अशा प्रकारे म्हणून आपण 10चे 10 प्रश्न खेळाच्या माध्यमातून इथे सोडवलेली आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया परीक्षेच्या माध्यमातून. आणि इथे देखील तुम्हाला मुलांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं करेक्ट एक आन्सर असेल त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. दिले खालीलपैकी कोणत्या काचेचा उपयोग विजेचे दिवे ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो? तर तुम्हाला 4 पर्याय आहे. प्रकाशीय काच, शिस्त काच, संस्करित काच का बोरोसिलिकेट काच. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे शिसेयुक्त काच ही आपल्याला विजेचे दिवे आणि ट्यूबलाईटसाठी केली जाते. ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या काचेचा उपयोग हा प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो आहे? तर प्रयोगशाळेच्या वस्तू बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर होत आहे? प्रकाशीय काच, बोरोसिलिकेट काच, शिसेयुक्त काच का सिलिका काच. तर यापैकी आपलं एक उत्तर आहे प्रयोगशाळेचं जे उपकरण आहे ते बनवण्यासाठी सिलिका काचेचा वापर केला जातो. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. भिंगे कृत्रिम दात बनवण्यासाठी डॅश डॅश प्लास्टिकचा वापर होतो. मग कोणत्या प्लास्टिकचा वापर होत आहे भिंगे आणि कृत्रिम दात बनवण्यासाठी? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. पॉलिएक्रिलिक, पॉलियुरेन 1 व 2 दोन्ही का यापैकी नाही. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पॉलिएक्रिलिक हा आपलं योग्य उत्तर आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे. डॅश डॅश बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी येणार प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड वापरले जाते. काय बनवण्यासाठी वाळू, सोडियम ऑक्साईड वापरला जातो? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आपण पाहणार आहोत. आपल्याला पर्याय यापैकी नाही, 1 व 3 दोन्ही, काच का यापैकी नाही. बघा यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे काच बनवण्यासाठी वाळू आणि सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड वापरला जात आहे. आपलं योग्य आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या काचेला जलकाच असे म्हणतात? मग कोणते काच आहे? तुम्हाला पर्याय आहेत. बोरोसिलिकेट काच, अल्कली सिलिकाट, शिसेयुक्त काच का सिलिका काच. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अल्कली सिलिकाट याला जलकाच असेही म्हटलं जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते थर्माकोल आहे? थर्माकोल कोणता आहे? मग पॉलिएस्टर आहे, मेलेमाइन आहे, पॉलिस्टायरीन आहे का पॉलियुरेथिन आहे? तर यापैकी आपलं जे थर्माकोल आहे त्याला आपण म्हणणार पॉलिस्टायरीन हे आपलं थर्माकोल आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या लाकडाच्या विघटनाचा कालावधी आहे? किती प्रकारचा कालावधी आहे? जर लाकूड जर विघटन व्हायचं असेल, जर होण्याची प्रक्रिया असेल तर त्याला किती कालावधी लागू शकतो? तर यापैकी नाही 1 वर्ष, 1000 वर्ष का 10 ते 15 वर्ष. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 10 ते 15 वर्षाचा हा कालावधी लागणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. लाल रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणात डॅश डॅश मिसळले जातात. मग मिश्रणामध्ये काय मिसळलं जातं की जेव्हा लाल रंग येण्याचं असेल तर लाल रंग येण्यासाठी मिश्रणामध्ये काय मिक्स केलं जात आहे? मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहे. कॉपर ऑक्साईड, दोन्हीवर फेरस ऑक्साईड का यापैकी नाही. तर बघा आपलं जे आन्सर आहे म्हणा की जर निळा रंग यायचा असेल तर आपण काय टाकणार आहोत? फेरस ऑक्साईड टाकणार आहोत. परंतु जर आपल्याला लाल रंग येण्याचा असेल तर आपण त्यासाठी काय वापरणार आहोत? कॉपर ऑक्साईड वापरणार आहोत. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे लाल रंग येण्यासाठी काच तयार करताना मिश्रणामध्ये आपण कॉपर ऑक्साईड वापरणार आहोत. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश डॅशच्या ज्वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात. कोणत्या गोष्टीमुळे काय जाळल्यामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात? मग इथे तुम्हाला पर्याय आहे. थर्माकोल, काच 1 व 2 दोन्ही नाही किंवा यापैकी नाही. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांनो थर्माकोल हे आपलं उत्तर असणार आहे. कारण काचेपासून कोणत्याही प्रकारचा वायू निघत नाही, त्याच्यापासून इंधन म्हणून धूर निघला जातो. परंतु थर्माकोलमध्ये आपण पाहिलं की स्टेरिन नावाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये असतो थर्माकोलमध्ये. आणि त्याच्या ज्वलनामुळे हा विषारी वायू हा हवेत सोडला जातो. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. डॅश डॅश पॉलिस्टिकला एखाद्या साच्यात टाकून विशिष्ट आकार देऊ शकतो. मग कोणत्या गोष्टीला कोणत्या काचेला आपण विशिष्ट आकार देऊ शकतो? PVCला, बॅकेलाईटला, पॉलिथिनला का यापैकी नाही. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे मुलांना बॅकेलाईट आपलं योग्य आहे की बॅकेलाईट या प्लास्टिकला एखाद्या साच्यात टाकून विशिष्ट आकार देऊ शकतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ, परीक्षा आपण हे प्रश्न उत्तर आपण घेतलेले आहे. आपला टास्क केलेला आहे. आता आपला जो शेवटचा टास्क आहे प्रश्न उत्तर ते आपण पाहणार आहोत. काही लघुत्तरी प्रश्न आहे, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. ते प्रश्न कोणते ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
बघा, आता जो आपला पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये प्लास्टिक म्हणजे काय व त्याचे प्रकार सांगा. आपण प्लास्टिक म्हणजे काय व त्याचे प्रकार देखील या पाठात पाहिलेले आहे की जे अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकापासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच काय आहे, प्लास्टिक आहे. म्हणजेच काय, अकार्यतेचे ज्याला गुणधर्म प्राप्त झालेले आहे आणि सेंद्रिय बहुवारिकापासून बनलेला जो मानवनिर्मित पदार्थ आहे त्याला प्लास्टिक बोलले जातात. प्लास्टिकचे देखील दोन प्रकार पडतात. आपण पाहिले जे थर्माप्लास्टिक आहे आणि थर्मासेटिंग आहे. मग थर्माप्लास्टिक म्हणजे काय आणि थर्मासेटिंग काय हे देखील आपण पाठाच्या दरम्यान शिकलेले आहोत. याचा अर्थ बोललो क्लिअर झाला आहे. प्लास्टिक म्हणजे काय आपण पाहिले. प्लास्टिकचे जे प्रकार आहेत ते दोन आहे, प्लास्टिक आहे आणि थर्मासेटिंग आहे. अशा प्रकारे आपण इथे जो आपला प्रश्न आहे तो इथे आपण क्लिअर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्लास्टिकचे गुणधर्म सांगा. आता ते देखील आपले झालेले की प्लास्टिकचे गुणधर्म काय हे आपल्याला माहित आहे की जे प्लास्टिकचे गुणधर्म, प्लास्टिक काय होत नाही, तो गंजत नाही. प्लास्टिकना हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा परिणाम त्याच्यावर होत नाही, सहजासहजी होत नाही. त्यामुळे ते प्लास्टिकचे विघटन देखील होऊ शकत नाही. तर तिसरं आहे अकार्यता गुणधर्म. कोणताही त्याला आकार देता येतो. प्लास्टिकला अकार्यता हा गुणधर्म असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा आपण आकार देऊ शकतो. हव्या त्या आकारामध्ये आपण त्याला बनवू शकतो. उष्णता आणि विद्युत दुर्वाहक आहे आणि ते उष्णताचे काय आहे, उष्णता आणि विद्युताचं ते काय आहे, दुर्वाहक आहे. तो सुवाहक नसल्यामुळे तो देखील जो प्लास्टिक आहे तो आहे दुर्वाहक आहे. हे आपल्या इथं प्लास्टिकचे जे गुणधर्म आहेत हे आपण सांगितलेले. तो गंजत नाही, त्याच्यावर हवेचा परिणाम होत नाही. त्या अकार्यता गुणधर्मामुळे त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. आणि उष्णता आणि विद्युतचा तो कोण आहे, दुर्वाहक आहे. अशा प्रकारे जे प्लास्टिकचे गुणधर्म आहेत ते आपण इथे क्लिअर केले आहे. नेक्स्ट आहे थर्माकोलची निर्मिती कोणत्या पदार्थापासून होत आहे. तर बघा इथे दिले थर्माकोल म्हणजे पॉलिस्टायराईन संश्लिष्ट जे रूप आहे. बघा इथे जे नाव दिले पॉलिस्टायराईन, ते संश्लिष्ट जो हा पदार्थ आहे त्या पदार्थाचा एक रूप हा म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर ते द्रव अवस्थेमध्ये तेव्हा आले जाते. द्रव अवस्थेत केल्यानंतर ते थंड केल्यावर स्थायू अवस्थेत त्याचे रूपांतर होते. त्यामुळे आपण त्याला हवा तसा काय देऊ शकतो, आकार देऊ शकतो. म्हणजेच आपण थर्माकोलची निर्मिती ही कोणत्या पदार्थापासून होते हे आपण इथे क्लिअर झालेलं आहे. कोणत्या पदार्थापासून, थर्माकोल म्हणजे पॉलिस्टायराईन म्हणजे हा काय आहे, एक जो घटक आहे. या घटकामुळे देखील जे आजार पडतो तो कर्करोग होतो आपण हे देखील पाहिलेले आहे. आणि तो एक रूप 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा तो अधिक तापमानावर तापवला जातो. तो द्रवावस्थेमध्ये गेल्यानंतर तो थंड केला जातो आणि स्थायू पदार्थामध्ये आल्यावर त्याला आपण हवा तसा आकार देतो. त्यालाच आपण थर्माकोलची निर्मिती अशा प्रकारे म्हणतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रत्येक नागरिकाने कोणत्या 4 तत्वाचे पालन केले पाहिजे. तसं बघा आता आपण ते सांगले की प्रत्येक नागरिकाचे कोणते 4 तत्व केले पाहिजे. रिड्यूज आहे, रियूज आहे, त्याचप्रमाणे रिसायकल आहे आणि मुलांनो रिकवर आहे. तर या 4 तत्वाचे काय केले पाहिजे, पालन केले पाहिजे. प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिद्धांताचे पालन करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, कमीत कमी वापर करणे, पुन्हा उपयोग करणे, पुनर्चक्रीकरण करणे आणि पुन्हा प्राप्त करणे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, रिड्यूज आहे, रियूज आहे, रिसायकल आहे आणि रिकवर आहे. हे आपले 4 सिद्धांत करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे तत्व अवलंबले पाहिजे. आपला नेक्स्ट आहे प्रकाशीय काच याबद्दल माहिती लिहा. आता त्यांनी सांगितले जे प्रकाशीय काच आहे ते काय आहे. प्रकाशीय काच कशी म्हणते, वाळू, सोडा, चुनखडी, बोरेम ऑक्साईड आणि बोरान याच्या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते. त्यांनी सांगितलं आहे की वाळू, सोडा, चुनखडी, बोरेम ऑक्साईड आणि बोरान याच्या मिश्रणातून काच तयार केली जाते. मग त्याचा उपयोग आहे चष्मे, दुर्बीण, सूक्ष्मदर्शी यांचे भिंगे बनवण्यासाठी शुद्ध काचेची ही गरज लागते. मग त्याचा उपयोग कशासाठी आहे की जे चष्मे बनवण्यासाठी, दुर्बीण बनवण्यासाठी, जे सूक्ष्मदर्शक आहे जसं आपण पाहिलं की मॅग्निफायरचा ग्लास आहे त्याच्या बनवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. आणि ही जी काच आहे ती शुद्ध काचेची त्याच्यासाठी गरज असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आता काच म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे. काच म्हणजे मी म्हणाले काच म्हणजे सिलिका आणि सिलिकॉन यापासून तयार झालेल्या मिश्रणाला काच म्हणतात. जे काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट याच्या मिश्रणातून तयार झालेलं एक अस्फटिक जे टणक पण ठिसूळ घन पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, काच म्हणणार आहोत. म्हटलं काच म्हणजे काय, तर काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट याच्या मिश्रणातून तयार झालेला जो अस्फटिक, जो टणक आणि जो घनरूप पदार्थ आहे त्याला आपण काच म्हणत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे बोरोसिलिकेट काचचे वर्णन करून त्याचे उपयोग सांगा. त्यांनी सांगितलेलं आहे. तर बोरोसिलिकेटचे बघा काचचे वर्णन, तो वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड याचे ते काय आहे, मिश्रण आहे. बोरोसिलिकेट काच कशापासून बनते, वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड याचे मिश्रण वितळून त्याचे काच पडले जाते. बोरोसिलिकेट काच तयार केली जाते. औषधावर या काचेचा परिणाम होत नाही आणि म्हणून औषध निर्मितीचे उद्योग औषधे ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काच तयार केलेली त्या बाटल्या वापरल्या जातात की औषधात ठेवण्यासाठी बोरोसिलिकेट काचेचा हा वापर केला जातो. अशा प्रकारे कारण त्याच्या औषधावर त्या
बाटल्यांचा त्या काचेवर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि म्हणून याचा बोरोसिलिकेट काचेचा त्याचा वापर केला जातो. म्हणून औषध निर्मिती उद्योगामध्ये देखील त्या औषधाचा, त्या बाटल्यांचा, त्या काचेचा वापर केला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, काचेचे गुणधर्म सांगा. बघा, आता काचेचे गुणधर्म देखील आपण पाहिलेले आहेत. काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार आपण देत असतो, हे देखील आपलं घटक झालेलं आहे. बघा, काच मऊ होते, तिला हवा तसा आपण आकार देतो काचेला. काचेची घनता तिच्यामधील घटक तत्वावर अवलंबून असते. तिची काचेची कशी घनता आहे त्याच्या घटक तत्वावर तिचे काय आहे मुलांनो, घटक तत्वावर ती अवलंबून असते. काच विजेची दुर्वाहक आहे म्हणून विद्युत उपकरणात विद्युत विंसहक म्हणून काचेचा हा उपयोग केला जातो आहे. हा तिसरा घटक आहे. काच उष्णतेचे मंदवाहक आहे, तिला जलद उष्णता दिल्यास किंवा उष्ण काच जलद थंड केलं ती तडकते किंवा ती फुटते. बघा की काच काय आहे, उष्णतेची ती मंदवाहक असल्यामुळे तिला जर उष्णता दिली आणि तिला लगेच थंड केलं तर ती काच फुटते किंवा ती तडकते. हा देखील तिचा गुणधर्म आहे. तर अशा प्रकारे काचेचे हे आपण 4 गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आपला नेक्स्ट आहे, स्टायरीनचे मानवावर होणारे दुष्परिणाम सांगा. आता हे देखील आपण अभ्यासलेलं आहे की स्टायरीनचे काय काय परिणाम होतात. स्टायरीनमध्ये काय आहे, कर्करोगजन्य घटक आहे, त्यामुळे तो काय आहे, स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्माकोलच्या सतत सानिध्यामध्ये, सतत संपर्कामध्ये आल्यामुळे व्यक्तींना स्वतःचा लिफोमा या प्रकारचा जो कर्करोग आहे तो होण्याची शक्यता असते. याच प्रकारे स्टायरीनच्या संपर्कात आल्यावर देखील व्यक्तींना डोळे, श्वसनसंस्था आणि पचनसंस्था आजार संभवण्याची ही शक्यता मोठ्या प्रमाणात असते, दाट असते. त्याचप्रमाणे जे गर्भवती महिला आहे त्यांचा गर्भपात होण्याची देखील मोठी संभाव्यता किंवा धोका संभवतो व दररूप स्टायरीनमुळे त्वचा ही भाजण्याचा देखील धोका हा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. म्हणजे स्टायरीन हा किती घातक आहे हे देखील आपण इथे पाहिलेले आहे. मग आता आपण पाहणार आहोत की प्लास्टिकचा उपयोग सांगा. आता प्लास्टिकचा उपयोग कोणकोणता आहे. बघा, आता आपण पाहिलेलं की प्लास्टिकला आपण काय की प्लास्टिक हे वजनाने कसे आहे, हलके आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये भरपूर सामान कॅरी करू शकतो. बघा, प्लास्टिकचा उपयोग हा आरोग्य क्षेत्रात केला जातो. म्हणजे जसं काही सिरीजमध्ये जसं काही इंजेक्शन्स आहे, इंजेक्शन देण्यासाठी सिरीज म्हणून त्याचा आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जात आहे. प्लास्टिकचा उपयोग आरोग्य क्षेत्रामध्ये केला जात आहे. दुसरं आहे, मायक्रो ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यासाठी देखील ती बनवलेली जी भांडी आहेत त्याचा देखील प्लास्टिकचा म्हणून वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे तिसरं आहे, विमानाचे काही जे पार्ट्स आहेत, जे भाग आहेत, ते भाग बनवण्यासाठी देखील त्याचा उपयोग प्लास्टिकचा केला जात आहे. चौथं आहे, भिंगे, कृत्रिम दात बनवण्यासाठी पॅलेओक्रिल प्लास्टिकचा देखील वापर केला जात आहे. प्लॅस्टिकचे उपयोग सांगा. आता प्लॅस्टिकचेच आपण इथे उपयोग बघत आहोत. हे 4 प्रकारचे जे उपयोग आहे, उपयोग आरोग्य क्षेत्रामध्ये केला जात आहे. सिरिंजसाठी, मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवण्यासाठी वापर केला जात आहे. विमानाचे काही जे पार्ट्स आहेत त्या प्रकारामध्ये त्या प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. त्याचवेळी जे भिंगे आहेत, म्हणजे जे आपण चष्मे वापरतो, ते चष्म्यासाठी देखील त्याचा वापर होत आहे. आणि जे कृत्रिम दात बनवायचे आहेत त्या दात बनवण्यासाठी देखील प्लॅस्टिकचा हा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण प्लॅस्टिकचे उपयोग इथे पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण जो आपला पाठ आहे मानवनिर्मित पदार्थ, या पाठामधून आपण जो हर एक जे घटक आहे, टॉपिक आहेत, आपण ते कव्हर केलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की काच निर्मिती कशा प्रकारे होते, काचेचे कोणते गुणधर्म आहेत, काचेचे कोणते प्रकार आहेत, काचेची कोणती वैशिष्ट्य आहेत आणि त्याचप्रमाणे कशा प्रकारे काचेचे जे बनवण्याची जी पद्धत आहे ती कोणत्या प्रकारची, याचा आपण अभ्यास केला. त्याचा आपण पाहिलं. म्हणून जे प्लास्टिक आहे ते प्लास्टिकचे देखील कशा प्रकारे, प्लास्टिक हे कोणत्या प्रकारचे, प्लास्टिकचे देखील जे गुणधर्म कोणते आणि प्लास्टिकचा पर्यावरणात होणारा जो परिणाम आहे तो देखील पाहिला आहे. त्याचबरोबर थर्मोकॉल म्हणजे काय आहे, थर्मोकॉल कशा प्रकारे तो विघटन होत आहे आणि तो जर जाळला तर कशा प्रकारे पर्यावरणात त्याचा परिणाम होत आहे, या सर्व घटकाची आपण या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे या पाठात आलेले जे हर एक घटक आहेत ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. तसेच या पाठाच्या दरम्यानातले सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरे देखील कोणत्या प्रकारचे आहेत ही देखील आपण इथे पूर्ण केलेली आहेत आणि देखील स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान असलेले जे स्पष्टीकरण आणि जे पाठात जो घटक आलेले आहे ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलेले आहे आणि मुलांना तुम्हाला ते समजले आहे मला खात्री आहे. पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.